नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। वारीच्या तोंडावर पवित्र इंद्रायणी नदी फेसाळली, नाना पटोले विधानसभेत आक्रमक, सरकारकडून उपाययोजनांचे आश्वासन। तुकाराम मुंडेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे, फार्म टू प्लेट कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा। स्मार्ट मीटरवरून विधानसभेत खडाजंगी, सरकारने म्हटले राज्यात सर्वांसाठी अनिवार्य, प्रीपेड मीटर मात्र ऐच्छिक। आणि केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही, चाकणकरांच्या नोटिशीवर रुपाली ठोंबरेंचा पलटवार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बीड जिल्हा वाहतूक शाखेने सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम अद्यापही सुरूच असून शहरातील सुभाष रोडवरील आज अतिक्रमणे हटवण्याची कारवाई पुन्हा करण्यात आली। सुभाष रोडवर वर्षभर नागरिकांची मोठी गर्दी असते। सणासुदीच्या काळात आणि रविवारी बाजाराच्या दिवशी या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते। बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील अतिक्रमणे हटवण्याची जोरदार मोहीम त्यांनी सुरू केली आहे। रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळी केली जात आहेत। या मोहिमेमुळे नागरिक, वाहन चालक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळत असून बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाकडून बीड शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांचे शहरातील नागरिकांकडून तोंड भरून कौतुक केले जात असून ही मोहीम यापुढेही सुरूच ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत धक्कादायक अन्न भेसळीचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण राज्यात सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवली जात आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथील जय श्रीकृष्ण केक अँड बर्फी या उत्पादन केंद्रावर अचानक छापा टाकला। या कारवाईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा एक गंभीर प्रकार समोर आला। ग्राहकांना विकले जाणारे दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई तयार करत असताना ती अधिक आकर्षक दिसावी यासाठी त्यात शाफोलाइट या घातक रासायनिक द्रव्याचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले। या तपासणी दरम्यान पथकाने तब्बल 35,535 रुपये किमतीचा मिल्क केक, बर्फी आणि इतर मिठाईचा कच्चा माल जप्त केला, जो अत्यंत कमी दर्जाचा, असुरक्षित आणि भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाले। तेथील अस्वच्छता आणि अयोग्य साठवणुकीमुळे प्रशासनाने हा सर्व नाशवंत साठा घटनास्थळीच खोल खड्डा खोदून नष्ट केला। या भयंकर प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उत्पादन केंद्राचा परवाना तात्काळ निलंबित केला असून पुढील आदेश मिळेपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे सक्त निर्देश दिले आहेत। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील मयत विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत। यामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सोबतचे फोटो, त्याच्यावर दाखल गुन्ह्यांबाबतही अनेकांकडून वाच्यता केली जात आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाथरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून रमेश घुले हा अट्टल गुन्हेगार आहे, त्याची सखोल चौकशी करा। पोलीस रेकॉर्डवर त्याच्याविरुद्ध 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई होणार म्हणून भावाच्या मृत्यूचे भांडवल करत असून स्वतःसाठी ढाल बनवत आहे आणि स्टंट करतोय असा गंभीर आरोप केला आहे। विलास घुले यांचं मृत्यूचं भांडवल करणारा अट्टल गुन्हेगार रमेश घुले याची सखोल चौकशी झाली पाहिजे। रमेश घुले हा खूप मोठा गुंड आहे, अट्टल गुन्हेगार आहे। पोलीस रेकॉर्डवर याच्यावर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत। याचा हा अट्टहास कशासाठी या की स्वतःला वाचवण्यासाठी याच्यावर MPD सारख्या गुन्हा दाखल होणार आहे म्हणून त्याच्यासाठी हा भांडवल करतोय। भावाच्या मृत्यूचं कारण हे इकडे त्याचं स्वतःची ढाल बनवतोय, तो काहीतरी बनाव करून स्वतःला वाचवण्यासाठी स्टंट करतोय। यांनी अगोदर धनंजय भैया देशमुख यांच्यावर आरोप केला, नंतर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावर आरोप केला, नंतर त्याच्या मुलावर आरोप केला। अगोदर रमेश घुले यांची कॉल हिस्ट्री, याचा CDR काढला पाहिजे। याला कोण बोलावला होता, याचा बोलवता धनी कोण आहे, हा बोलत नाही, ह्याचा बोलवता धनी दुसराच कोणतरी। आणि यांनी याच्या अगोदर आवादा कंपनीमध्ये जी खंडणी मागितली, पहिली खंडणी मागणारा हा रमेश घुले। आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला
अपहरण करणारा हा शिंदे नावाचा अधिकाऱ्याचं अपहरण याने केलं होतं. एका हॉटेलमध्ये नेऊन त्या अधिकाऱ्याला मारहाण केली होती. नंतर त्याला त्या अधिकाऱ्याला नगर जिल्ह्यात नेऊन तिथं मारलं होतं. एवढा पोलिसांनी अगोदर याच्यावर काय एमपीडी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. लवकरात लवकर पोलिसांनी याचं सगळं शिडिआर काढला. याच्या पाठीमागं कोण आहे, बोलत होतं कोण आहे, आणि हाचा बनाव काहीच नाही. स्वतःला वाचवण्यासाठी कुणाच तरी बोलण्यावरून करतोय, कुणाला तरी बदनाम करायची आणि सुपारी घेतलेली. ह्याचा पहिल्यापासून धंदा. ह्याच्यावर बघा सगळे बलात्कार, खंडणी, चोऱ्या असे गुन्हे दाखल आहेत. पोलिसवाल्यांकडे आमची मागणी प्रशासनाकडे याच्यावर एमपीडी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तर बाळासाहेब पाथरकर यांच्या गंभीर आरोपांना रमेश घुले यांनी देखील अत्यंत सडेतोड असे प्रत्युत्तर दिले आहे. साप चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. तुमच्यावरती एमपीडीची कारवाई होणार होती आणि ती पुढे कारवाई करावी असे देखील त्यांनी म्हटलं. साप चुकीचे आहे सगळे. या संदर्भात तुम्ही आता काही पोलीस अधीक्षकांकडे कळवणार आहात का की अशा पद्धतीने वाल्मी कार्डांसोबतचे सुद्धा तुमचे फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात आणि त्यावरती आरोप केले जातात वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर? नाही, बोलणं काल प्रशासनाला दिले ना, त्या आंदोलनाच्या पत्रामध्ये दिलंय, निवेदन जे दिलंय ना त्याच्यामध्ये सगळी पुरेपूर माहिती दिली आहे मी. त्याच्यावर तात्काळ कारवाई करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलंय. जे वाल्मिक कार्डांसोबतचे तुमचे फोटो आहेत किंवा जे काही तुमच्या संदर्भातले FIR व्हायरल होतात त्यावरती तुम्हाला काही तुमची बाजू मांडायची किंवा काही स्पष्टीकरण द्यायचं? नाही, त्याच्यावर काही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ह्याच्यावर फक्त दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या विषयातनं कसं डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू आहेत. मी होणार नाही. त्यांनी कितीही काही बदनामी केली तरी मी ह्या न्यायालयीन लढ्यातून माग हटणार नाही. हा सगळा दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. बीड शहरात एका शाळेच्या बसमधून उतरलेल्या एका विद्यार्थिनीला रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून ती गंभीर जखमी झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने दिनांक 29 जून रोजी जिल्हा स्काउट गाईड भवन येथे मुख्याध्यापक व प्राचार्यांची एक बैठक घेतली. मात्र या बैठकीतील सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नगर रोडवरील चंपावती शाळेबाहेर शाळा सुटल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर निर्माण होणारी गर्दी विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी गंभीर धोका ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी म्हटले आहे. या बैठकीनंतर नगर रोडवरील चंपावती शाळेबाहेर सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणारे पालक गेट लगतच्या नालीवर तसेच थेट राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहत आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने वाहतूक नियंत्रक, बॅरिकेड्स, झेब्रा क्रॉसिंग, वेग मर्यादा आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती यासारख्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी मुख्य शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सलीम शेख, वाहतूक शाखेचे प्रमुख वैभव पाटील आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.